तिच्या संग मग बोल, पहिले लेकराले घे. लढून राहिलं. हो हो तुम्ही अचानक आल्या ना. याचे पप्पा आत्ताच गेले. त्यांनी सांगितलं नाही मला तुम्ही येणार म्हणून. आम्हीच त्याला सांगलं नाही की आम्ही येणार म्हणून. बाबूच लय लढते म्हणत. काऊन असं खाली टाकून देतो त्याला घेत नाहीस म्हणून. नाही 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 तो ना रडतो. हो म्हणजे माझ्या जवळच असतो तरी पण रडतो. काय तुम्हाला तर सांगितलं आई फोनवरती, त्याची भूकच होत नाही. आता आलो आम्ही. आता पाहतो ना कशी भूक होते कशी भूक होत नाही. चल दवाखान्यात. मोठ्या बाई चला. अति चहा पाणी घेत बसल्यापेक्षा दवाखान्यातून इले तपासून आणू. दवाखान्यात काही म्हणजे दवाखान्यात अचानक जाऊया ना, नंतर जाऊ. बघू 2-3 दिवस वाट. त्याची काय वाट पाहा लागते बाई. हा दवाखाना लवकर करत असतात. तू पण आहेस का 3 दिवस झाले. तू तर खात असशील ना, मग कुठे जाते ते. त्याचं काही बघत नाही काय. हो नाही इन बाई बसा ना. मी सतरंजी टाकतो खाली. हे त्याचं ना म्हणतात 2 दिवस नव्हतं लय. आता आता मस्त राहते. भरते ना पोट भरते ना. हा ना योगिता. हा हो. आता त्याचे पप्पा होते तर रडत नव्हता काय तो. असं म्हणजे त्याले आमची घर आहे वाटते. मग असं कर तुम्ही रत्न. आता काही येत नाही मी घरी. अतिच राहतो. मग हाय अति राहतात अति राह. मला काय काय कोणते लेकरं लढून राहिले. आता योग्यताच्या लेकरा जोडच राह तुम्ही. मा बाबूलेच वागवतो सार. त्याले कोणी ना कोणी त्याच्या बापाच्या अंगल लागत येईल. काय त्याचा बाप होता तर रडे ना की नाही. तो गेला तर लागला रडायले. आता आलो आपण. पायतीनं घेतलं तर कसं मुका राहायला. आत्या या ना आत्या. बसा बाई बी चहा ठेवतो. नाही नाही इन बाई राहू द्या चहा गी. काही नाही आता आम्ही उन्हाशीच आलो. आता पाणी पेलो डच पाणी धकलं माय. आता सध्या काही नका करू. मग घंटा भऱ्यानं कर जा. पाहू देऊ एवढा काऊन लढते मा लेकरू. तू अशी मुंगूस सुंग लावानी काऊन पाहून राहिली. म्हणजे काका आम्ही या नव्हतं लागत का ती. नाही नाही आई तसं नाही. तुम्ही अचानक आल्या म्हणून मला असं वाटलं रे बापरे अचानक कशा काय आल्या असं वाटलं मला. याचे पप्पा गेले त्यांनी काहीच नाही सांगितलं ना. आणि तुम्ही अचानकच आल्या म्हणून तसं काही नाही. मला असं वाटलं जशी तोही कोणती चोरी पकडल्या जाते म्हणूनच तू एवढी हापचप झाली का. यायच्या ध्यानात आलं. बरोबर आहे. कोणाच्या ध्यानात येत असते. माणसाच्या नाही येत पण बाया बात येते. हाय की नाही. आपल्याला खाली म्हणायला लागते की नाही आकाटीच्या ना. आई चहा ठेवला ना. रागिनी राहू दे ना घंटाभर. त्या म्हणतात उन्हाचा आलो तर तसं बसतो म्हणतात थोड्या वेळ. बाबा कुठे कुलरात पाणी टाकायला लागेल बाई. कूलर लावून जरस तू नको जाऊ माय राशीन नाही तर पाणी टाकेल. तू जरस उचल खचल करू नको. नसतंच घर नको आणू मी टाकतो. जाय बस भर त्याच्याजवळ जाय. चहा मग देतो चहा. बरं आई स्वयंपाक करू का कस काय करू. मी पुसतो ना थांब ना जरशी. आता आल्या 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 काय विचारतं का तसं. मी विचार ना मग वरण भाताचं कुकर लावतो. भाजी पोळी मग पाहुणचार नंतर करू. आल्या आल्या पाहुणचार थोडी असते. नाही नाही इन बाई पाहुणचारा घेऊन चढायचं जेव्हा खाणे. आम्ही जेवण करून आलो घरून. बसा मला आलं म्हणून आली मी सांगेले. स्वयंपाक नको करू बैरागिनी. कशी आहेस बैरागिनी. चांगला आहे. हो मामीजी चांगला आहे. बेबी बाई फिरून फारून काही सांगू नका. तुमची पोरगी का आहे मला माहित आहे. पण आता माई अशी खुटी अटक माय बाई. इतके संबंध केले बेबी बाई ह्या बाय. पण एवढं बाई कोणत्या संबंधात मला टेन्शन नव्हतं बाई. पण या योगिताचा संबंध केला माय अशी फसली मी. काही म्हणा बेबी बाई मी. तुम्ही म्हणसान की शांताबाई कशा म्हणतात. लग्न झालं त्यापासून चालूच आहे ना या पोरी. असं असते का कुठे. आता बरं तिकडला सोयरा काही दूर नाही ना माझंच आहे ना. मै सून मलाच म्हणते आई योगितानं असं केलं. आई योगितानं तसं केलं. आता ती बरोबर सांगते ना. आता तुम्ही सांगा मले बेबी बाई तुम्हाला लेकरं झाले मले झाले. हे कारण तुम्हाला लय पोट राहिलं का. 4 आणि 5 दिवसात दूध नाही. आणि डॉक्टर जोड चाल म्हटलं तर कोण येत नाही. आता म्हणतो ना मी ते चाल बाई डॉक्टरींजवळ.
हे काय 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 हे काय शोभ्यासारखं आहे का? हा पचिल ते खाव आणि शोभिल ते लाव. हा हो ना माय अव वहिनी, आता तुम्ही म्हणसान की कसं का कसं, पण माय आम्हाला असं मुकच राहते. सांगा बेबी बाई, मुख राहा लागते, मुख राहा लागते. ते झाक झाकसान पोरीचे, किती झाक झाकता पोरीचे. हे बरोबरच कारण आहे का? तिले नांद्याचं नसं सांग ना म्हणा, देतो म्हणा सोड चिठ्ठी, एकशी देऊन देतो. मी सांगतो त्या राजूले आणि राजूच्या बापाले की बापा त्या पोरीला काही तुमच्या घरात नांद्याचं नाही, तुम्ही तुमचं लेकरू घेऊन घ्या आणि मोकळे करा. हा बाबाई बेबाई तुम्ही मनसान मग शांताबाई कशा म्हणतात, एक घाव दोन तुकडे, तेच ते रडानं काही कामाची कट नाही. वय मोकळ्या होते, त्याचं का वय झालं, दुसरी भेटतेच. काय वहिनी काही बोलता का? लेकरू झालं ना आता असं बोलता का? मग बेबी बाई तुम्हीच सांगा, लेकरू झालं हे तिला समजायला नाही पाहिजे का? तिच्या माय बापाला समजायला नाही पाहिजे की पोरीला जरा दाबाव म्हणून? बाई 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 करून तिचे माय बाप अजूनही तिला जे डोक्षार घेऊन नाचतात. समोरच्यानं सहन राहतं किती करा. मी मुकी राहिली, मा सुनीनं सांगलं मला आई असं असं झालं ना, तिला हेच नाही बाळाचं भुकच होत नाही. मी आताच ऐकलं, पण तिच्या देखता म्हणलं नाही. म्या मासूच्या देखत मला मुकच राहायला लागलं ना बेबाई. तिला जर म्हणत होती मी तर ते म्हणतच होती. मी सांगतो तुम्हाला, माईनीच्या ध्यानात आलं म्हणूनच तिने मला फोन केला ना आणि सांगितलं या शांताबाई तिकडून म्हणे आपण म्हणे योगिताची भेटायला जाऊ म्हणे. बाबूले म्हणे भेट होती असं होती, मला आलं ध्यानात. एवढं काही कोणी शंभर पुसा नसते बेबाई. आता तो राजू एकदाचा माणसाचा हात आहे, त्याला वाटते लय, त्याच्या मायले येते काय? माय शांतबाईनी हापा सांगलं तिलेच राहून, तिच्या मायनंही सांगलं मीही सांगलं. ती पोरगी जरशी डोक्षाच्या वदरच आहे बाई. हे बा शांतिनी मी काही लपवत नाही, ह्या बाकीच्या बहिणी अलग आहे हे अलगच आहे बाई. आता हे कसं आहे ते बरोबर आहे. माय बापाच्या लाडकी आहे लहानपणापासून, एक तर शिकली लाईनी होती आणि जरशी डोक्षावरच बसली, मग ती अशी गती आहे. तिची माय बी तिला काही बरं नाही पाहिजे. मी सांगतो तुम्हाला, तिची माय साजरी बोलते तिली, पण आता काय करी पोटची पोरगी होय ना. आता का ती काय जवळची देखत का सांगत होती का? काय म्हणत होती माय पोरगीच तशी आहे. शेवटी माय होय, तिला वाटते ना पोरीचा संसार टिकाव, म्हणून ते हे करते. कोणत्या मायले वाटते बा पोरीचा संसार मोडाव. मग बेबी बाई स्वतःच पाहुणे ना, आमच्या पोरीचा संसार टिकाव तर दुसऱ्याचा विचार करावा ना. त्या पोरानं किती दिवसाच्या मागे हिंडा, किती 6 महिने झाले हिचा तमाशा चालू आहे. तिच्या सासूच्या साजरी जीवार येलाय, आता त्याच्या मोठ्या सासूच्या लय जीवार येलाय. मा संग बोलले त्या दोघी जणी फोनवर, तर मला सांगलं ना हे बा कसं राहते बाई, मनानं खराब होतं ना. आता कसं आहे, आता भेटला त्याचा नातू. मी सांगतो बेबी बाई तुम्हाला, मग सांग की शांताबाई कशी बोलते. आता लोकीच्या पोट होता म्हणून ते अटकेल होते, म्हणून इले बाई बाई करत. आता त्याचा नातू त्याच्या हातात आला, आता ते नातू घेऊन जातील आणि तुमची पोरगी तुम्हाला देतील. बसा वागवत, मग काय करसान. लेकरू आहे व याले पाहून तर गोट्याली पाझर फुटे नाही योगिता. लेकराले पण तुले कसा पाझर फुटत नाही हेच मला समजत नाही. नाही तर निसर्गाची नियमच आहे तो. लेकरू जन्माले आला की आपोआप मायले दूध येते. म्हणजे एवढी तर काही अडाणी दिसत नाहीस तू. हा पाय, मी इकुनी हाव तिकुनी हाव, कारण मध्यस्थी नाही केली तुला संबंध जुळ्यात. म्हटलं योगिताची आई इकडे जाओ. काय बाई ये जा म्हटलं. मी काही बोलीन, तुमची पोरगी तुम्हालाच सांगेन, तुमच्या देखतच सांगतो. हपा आता तिची सासून ते जायला बेबाईच्या घरी, म्हणून मी सांगतो. कारण मला योगिताही तेवढीच जवळची आहे, तर मला राजूही तितकाच जवळचा आहे. मी मागच्याही भांडणात बाईची बाजू घेतली, एकाची घेतली नाही कोणाची. आणि आता बी दोघांची घेतो. म्हणजे भांडण म्हणजे आता कोणाचं भांडण आहे तुम्हाला कटोरला, आमचे का भांडण आहेत का? आता याचे पप्पा हे सगळं सामान देऊन गेले, भांडण कसलं? बाई योगिता हे नाटक तू तो आईबाच्या पुढे करत जाय, आणि त्या राजूच्या पुढे करत जाय, मा पुढे नको करत जाऊ. मी काही कोणच्या गोट्या खेळ नाही. मला समजा कळते हे तो नाटक आहे ना, हे दूध नाही बाळा भूक होत नाही. डाक्टर काम पडणार नाही, स्वतःच तपाशीन, जास्त हिडगावू नको. काय म्हणलं योगिता आई, काही पोरीला जरा समजावून सांगा ना.
ती सासून सकाळी पोर नातू घेऊन गेली नि इले टाकून दिला तर वागवता का जन्मभर पोरीले? कर्ज बाई नोकरी आणि राहायचं साजरी माय बापा जोड. नाही नाही, तुम्हाला गैरसमज होतंय. आई सांग ना, तू खरंच हा रडतो की नाही? ते नाटक मायापुढे नको करू. हा, मला सबन कळते. मेले काही फिरून फारून बोलायची सवय. मी जे आहे ते स्पष्ट बोलतो. ह्या पाय, तुले लेकरू पाहिजे नशीन आणि तुले तर त्या घरात नांदे नशीन तर सध्याच सांगून दे. सध्याच सांगून दे. मी तुला संबंध जोडला, मीच तो फारती करून देतो. हा, मले जास्त पाणी भरून येत नाही. तेच जन्मभर पूर्ण काही येत नाही. आता तुला एवढं सोन्यासारखं लेकरू झालं, सगळं चांगलं आहे, तरी तर तुला पटून नशीन राहिलं. तू रस्त्यानं त्याच्या रस्त्यानं का आले? त्याला बिचारे अटकूट कुडतो. हा, त्याला असं वाटते की सुधरीनच तो तुले लोणी लावते आणि तू त्याला बखरतो. हा, मला का कळत तो मायले का कळत नाही का? काय म्हणलं योगाची आई, जरासं पोरीला सांगत जा ना. अशा असते होत माई बाई आणि दुसऱ्या काय हे आहे का? हा, अशी कशी माय व तू? शांताबाई हे बा, मी काटले किती खेप सांगतो. हा, काव घेते. हा, सांगितलं की नाही मला भापा शांताबाई हिचे सासून त्या बाया आल्या की त्याच ते मला समजलं. मी म्हटलं ह्या काही ना काही येणार. हा, योगी ते खरंच सांग तुले, शांताबाई म्हणतात ते काही खोटं नाही. मग बज्जो आता मा कानाला हात आहेत. शांताबाई, म्या मा तोंडानं सांगलं नाही कहून तर मला असं वाटे माय मा पोरीचं झाकाव हाय तू गुन्हा आहे. पण मला वाटे ना माय मा पोरीचा झाक पण झाकल्यानं काही झाकल्या जात नाही. हे आता योगिता, तुला जे करायचं ते कर माय, ते जे करायचं ते करते. पण शांताबाई, तू म्हणता ते खरं आहे. सारे नाटक इचेच आहेत. काय नाही, लेकरूला काहीच त्रास नाही, असं मस्त आहे व काही त्रास नाही त्याचा बिचाराचा. पण हेच आमची आई कशी ग, तू काही बोलते? नाटक करू नको खोट्या थुत्राचे. त्या बाया या बाई या इकडेच या. त्या पाय, मी त्या बायाच्या देखते तू हे बोलू शकली असती. पण यार, तुला लग्न व्हायच्या पहिले पण आपलं नातं आहे. आणि मी ती बेबीबाईच्या नात्यानंच आली. तुही मामी म्हणूनच आली. मी काय शिटूची सासू म्हणून नाही आली. म्हणून मी हे तुला एकांतात सांगितलं नाही. ते मी तुला सासूच्या पुढे सांगू शकतो. निर्णय तू घे, नाही तर आम्ही आता आमचा निर्णय घेऊ. आणि ते नाटक मला सांगू नको. बाबूचं पोट भरत नाही, दूध नाही, अमक नाही. इरजनला दूध नाही तर त्या दूध साचून लोकायला मला नको सांगू. कशा बोलता मामी तुम्ही? तुले लाज वाटायला पाहिजे, मले नाही. आता पात्र आहे नाही तर तुला सांगितला मग निर्णय. त्या चिमुकल्याला दूध नाही पाजत तर काय करतं मग? त्या दुधाच्या गाठी होतात म्हटलं. लेकराला जर दूध नाही पाजलं की जन्मभर त्रास आहे. मग मोठ्या बिमाऱ्या होतात. मग भरजो पाव. आता त्या चिमुकल्याला उपाशी ठेव आणि मग आप भरजो. चिकेल तर लय आहेस व 150 आईनी. अक्कल नाही वाटते तेवढी. काय करू राहिला ना तू? का हो शांताबाई आल्या नाही ते तर? त्या बेबीबाईनं ती वाट पाहिली. अहो माय, मला भूक नव्हती ना. मी बेबीबाईला तर सांगलं होतं मी काही नाश्ता करत नाही. बसली मग बाबूले घेतलं. योगिता संग बोलून राहिली. तिला काही नुसके सांगितले मी साजरे घरी उपाय. आता बरोबर बाबूचं पोट भरते आणि बाबूही चांगला राहते आणि तिचंही चांगलं राहते. नुसके सांगितले मी तिला घरी. घ्या तुमचा रातू, बसा या. काही तर लढत नाही व योगिता. तू चिमटे वाटते त्याले. आपण नसलं की घेतशी नाही चिमटे आपला माना, म्हणून लढते तो. आता त्याला येते ना, लढा लागत नाही. आले आपले पाठी राखे. आजी आली, मोठी आई आली, दुसरी आजी आली, लय जणी झाल्या ना त्याच्या इकडून. आता काय तो बत्ती इले. काय म्हटलं योगिता, ध्यान ठेव जो. आम्हाला आमचा नातू काही भारी नाही. हिची जराशी कडक ट्रीटमेंट करा लागेल आपल्याला, हाय ना शांताबाई? नाही, प्रायमरी डोस दिला मी तिले. जरी जमलं नाही तर मग कडक ट्रीटमेंट करावंच लागेल तिची. सांगलं मी तिले. या प्रायमरी डोज नुसार जमलं तर जमलं, नाही तर आपल्या जवळ लय डोज आहेत. एक एक काढू ना, आपल्या नासाठी आपण काही करू. अशा का म्हणता तुम्ही? बाळाला माझ्या जवळ द्या. बाळ त्याच्या आजी जवळ आहे आणि आता विचार तू कर. म्हटलं योगिता बाई, जास्त फुदू नको. आता फुदकेचे दिवस गेले. आता आमचा नातू आणि आम्ही
तू त्याला विचार करून ठेव जो. मायबापाच्या तोंडा इकडे पाय का तुला संसार सांभाळ. आम्हाला आता आमचे वळलं नाही. सकाळी घेऊन जातो आम्ही लेकले. मोठी आई असं कसं म्हणता तुम्ही? बाळ माझ्याशिवाय कसं राहणार? जन्म झाल्या झाल्या माय मरती. लेकरू काय राहत नाही का मग? त्याले वागवणारे लय आहेत. आम्ही त्याचा पुरा बंदोबस्त करू. तू त्याला विचार कर. तू आल्या बगर कसा राहते आणि कसं मी त्याला वागवतो पाहिजे. मग तो दुरून दुरून हात नाही लावू देणार लेकराले ना पाहू नाही देणार. म्हणून म्हणतो सध्या स्टेपात राह. ह्या सगळ्या जणी प्लॅन करूनच आल्या वाटते. म्हणून तर ह्या तिघी जणी अचानक आल्या. फोन काही नाही, यांनी पण काही सांगितलं नाही. हे गेले ना अचानक आल्या ह्या. यांच्या लक्षात आलं असेल नाही तर हे चौकशीसाठीच आल्या नाही. असं का? म्हणजे मला का मूर्ख समजतं ना? माझ्या हातात आहे ना सगळं. त्यांना असं कळणार आहे काय खरं आणि काय खोटं. अंधखान्यात मी जातच नाही. आई त्या शांता मामी यांनीच बोलून घेतलं वाटते है ना त्यांना पण. मग लोक का तुले शंभरशे दिसून राहिले का? तुले तर वाटत तूच लय हुशार आहेस. बाकीचे लोक निराबस लाळ गाळणारेच आहेत. ते काही समजत नाही. तू म्हणशील तसंच ऐकतात. हा म्हणजे कसं? म्हणजे मी काय म्हटलं? जास्तीचे ताल नको पाडू. नाटक्या बोळे. त्या माणसाला एकाच दोन दोनाच ती खोटं सांगून तो गंडवू शकतं. बायले नाही ते सासू त्यासाठी आली शिनिया बायले घेऊन. जास्तीच्या नाटक करू नको. अपमान करतीन तो आला. दवाखान्यात मी जात नाही आणि घरी बाय होत ना त्या माणूस होय काय? दवाखान्याचं काम नाही पडणार ना त्याच पाहितीन. काही बोलते आई तू. कशी पण कशी कशी बोलते का तू? नाटक्या बोळ्याच्या आरामशीर बोलणं तर तिच्यात ना त्या बसे. आता जशी माणूस किती राय. काय झालं येन बाई? काय नाही मोठ्या बाई. चला ना बसंत ती कुलरात बसा. लय गरमा होते. आमच्या इकडंच गरमी होते. तसं बी जसं ऊन शिल्लक दा हाय की नाही बरं बाई? ऊन शिल्लक हाय की नाही यंदा? एवढं ऊन नसते माय मार्च महिन्यात. आता तो काय झाला म्हणा मार्च, पण तरी पण दमारानं ऊन लयच आहे ना यंदा. हो नाही ऊन तर तसा बदलणारच आहे. काळही बदलून राहिला, लोकही बदलून राहिले, तर वातावरण कोण नाही बदलणार? हो का बाई योगिता? काय म्हणते बाबू? काही नाही आई. आता दूध पिलाय तो झोपी आला. घेता का? घ्या ना. झोपत असेल तर झोपू दे. म्हणलं योगिताची आई आज पाची येते बाबूची. पाची करा लागेल ना. तुमच्या अंग कष्ट पूजा काय असते त्यानुसार करा तुम्ही. हो मोठे बाई आज आहे ना संध्याकाळी. हो मी तोच सकाळूनच रागिनेले म्हटलं आज संध्याकाळी पाची पूजा करा लागते. योगायोगानं तुम्ही आज संध्याकाळी पूजा करून टाकू. आमच्या घरी तुळशी जोडच होतात. आमच्या गावात तुळशी जोडच असते पाचीची पूजा. घरात पूजा मांडतात. तुळशी जोड पाया लागतात. दिवस घेऊ लागतात. हो आपापल्या इकडची पद्धतीनुसार करा. तुझ्या इकडे जे पद्धत आहे ते तुम्ही करा. कारण तुमच्या घरी आहे ना बाबू ते तुमच्या हिशोबानं करा. काय ते काय जुन्या लोकांनी लावून दिले कसलं आणि कसलं काय. जुने लोक तुमच्या वाणी हिडके नव्हते बाई. खोटारडे नव्हती. नाही आजची लय खोटारडी निघाली बरं. म्हणून ती लेच नाही पटत. स्वतःच खोटं लपवेले पण लोकायले हे करतात. पण जे लोकांना जुन्या लोकांना लावून दिले की नाही मग ते अळानीपणा दिसते. जुन्या लोकांनी जे लावलं ना बाई त्याच्या मग काही ना काही कार असतील. स्वतःचीच नाही हाकावणेरा. त्याचं काय आणि त्याचं काय जे हाय ते हाय. नाही बाई अनमाई लय लपवते पोरीच्या. झाकत राहते. पण इतकी झाकना झाकाव इतकं झाकाव की चादर कमी पडी. इकडून तिकडून खिंड राहतेच आणि खरं बाहेर तोंड काढतेच. म्हणून म्हटलं इन बाई बस झाले झाकणं. चादर फाटली ना. चादरच नाही आता काय ना झाकस. येऊ द्या आता उघडकीस जे आहे करा. पाचीच्या पूजेची तयारी करा. हो मोठ्या बाई.